कायवाडी रोड. तुमच्या दोघांना कसं वाटतंय, तुम्ही पहिल्यांदा चाललाय कोकणला? हा, हॉटेल इकडे चाललायस आणि सध्या गाडी जिकडे घेऊन जाईल तिकडं. या दोन मुलांनी कोकण पाहिले नाही, त्यांना मी कोकणला घेऊन चालले. यांनी आणि यांनी, या दोन मुलांनी आणि या मुलांनी 6 वर्ष पुण्यात राहून तामिनी घाट सुद्धा पाहिला नाही. सो सध्या मी यांना घेऊन चालली आहे. बघू. हा, तामिनी घाट मार्गे कोकण जाणार आहे आम्ही. तुम्ही बघत राहा ब्लॉग. त्यावरती बजेट मध्ये आम्ही निघालोय आणि आता दाखवते 3 तास. किती दाखवत रे? 3 तास 59 मिनिट. 3 तास 59 मिनिट म्हणजे ऑलमोस्ट 4 तास लागणार आहेत आम्हाला पोचायला. कायवाडी रोडने जायचं ना? इथून सरळ दाखवतात. मग आदित्य बिर्ल्यावर दाखवतस तो रोड. मग तिकडून निघत असं तुझ्या तो तुम्ही मोबाईलमध्ये थोडं हे करू, पुढचं बघून घे ना हिस्ट्री कुठं निघालं. तुमच्या दोघांना कसं वाटतंय, तुम्ही पहिल्यांदा चाललाय कोकणला? बरं वाटतं. अजून हिंजवडीतून बाहेर नाही आलोय. सध्या हिंजवडीचा हा IT पार्क लागलाय जिथे बरेचसे खड्डे आहेत. आणि ये देखो फॉर्च्यूनर, किसी VIP की फॉर्च्यूनर, मॅनेजर की फॉर्च्यूनर. तर आता आम्ही पोहोचलोय हिंजवडीला आणि ड्रायव्हर तर चांगला चालू आहे सध्या. ॲज ऑफ नाव ड्रायव्हरनी काय हा मग काय तर. आणि वी आर सो एक्साइटेड. मी पण अरे खूप दिवसात चालली आहे कोकणला, बरेच दिवस झाले. येस. आणि हे मी रेकॉर्ड करतेय. हा व्यक्ती मला म्हटलंय की मी कोकणात गेल्यावर गाडी देणार आहे, आणि जर ह्याने नाही दिली तर देख फिर समुद्रातच घालते मी. चालतंय, ठीक आहे, चलो. आपल्या गाडीचे हे कधी काढायचे? कुठं पोहोचलंय? सो आता मी मुळशीमध्ये पोहोचलोय आणि इथे आम्ही नाश्ता करणार आहे. हॉटेल मुळशी प्युअर व्हेज. काय खायचंय? हे हॉटेलला आलोय, हॉटेल मुळशी सनसेट पॉइंट. कसा होता माहोल? नाईस. बाईक राईडच केलंय. चुप्प बस होता आपले रीलमेट. हा ना. इथेच बसूया आता. इथून जरा चांगला काय काय घेतलंय? सांगितलं नाही. पोहे, मिसळ. हे पण तिकडे गेले लोक. खाल्ले नाश्ता, पोहे आणि मिसळ पाव खाल्लेले. आणि आता आम्ही निघालोय. पोहे आणि मिसळ पाव वॉज गुड. तुम्ही या हॉटेलला येऊ शकता. काय नाव आहे रे ह्याचं? हॉटेल मुळशी लेक. हा, हॉटेल मुळशी लेकला तुम्ही येऊ शकता. इथून व्ह्यू पण चांगला आहे. ड्रायव्हर चेंज झालेला आहे. ड्रायव्हर नंबर 2. हा ड्रायव्हर जरा एक्सपिरियन्स आहे आणि हळूहळू जायचं आहे. हा, तरी पण आपल्याला हळूहळू जायचंय.
ह्या इथल्या घाटाच्या खूप साऱ्या बातम्या ऐकल्यामुळे आपण खूप हळूहळू जाणार आहे. आणि याच्यानंतर भर घाटामध्ये लेडी ड्रायव्हर येणार आहे डायरेक्ट. लेडी ड्रायव्हर एकदम कमाल करून टाकणार आहे घाटामध्ये. हे तुम्हाला म्हटलं होतं ना मला गाडी देणार आहे म्हणून. तो भाई तू परिस्थिती समजून घे का. परिस्थिती काय आहे? अरे तुम्हाला ट्रस्ट नाही केला तुम्ही महिलांवरती तर महिला पुढे कसं चालणार गाडीत? हा ए याच्यामध्ये व्हिडिओ काढ रे, याच्यामध्ये सेल्फी या सेकंड कॅमेरामध्ये. तामिनी घाट आणि गेले ठोकलं तर आपल्या गाडीला काय होईल का, त्याच्या गाडीला काय? एसी बंद करू का थोडा, राहून देऊ. सिंगल राहू दे कारण ते त्याच्यावर जमा होईल ना मग हा. आपल्याला टर्न वगैरे थोडीशी हळूच राहू द्या गाडी. खतरनाक आहे बाबा. तर आता आम्ही इथं थांबलोय. हा आहे व्ह्यू पॉइंट तामिनी घाट. दाखवते ऑलमोस्ट 1 hour and 54 minutes. आणि हे कोकणचे छोटे छोटे रोड स्टार्ट झालेत आणि हा रोड सरळ समुद्रात जातो. जे पण आपला व्लॉग बघतील ना ते म्हणतात काय लोक म्हणतील ना त्या समुद्रात जातात, आता तुम्ही चाललेत समुद्रात. आणि तुम्ही बघत राहा, पुढे पुढे समुद्र येणार आहे. आणि ही नारळाची झाडं सुंदर अशी छोटी छोटी नाही मोठी मोठी नारळाची झाडं चालू झालेत. आणि पुढे गेल्यावर सुपाऱ्याची झाडं पण दिसणार आहेत. आणि त्याच्या थोडं पुढे गेले की फणसाची झाडं पण दिसतात. फणसाची ओल्ड फणस भेटेल आपल्याकडे. हो मग. खायचं का? आणि त्या फणसाचा स्वाद आपण नक्कीच घेऊ. आपल्याला ते जॉब फॉर लहानच भेटलं तो बाई डोंगरावर एकदम ओरिजिनल मतभेद गाडी. गाडी कशी घुसली. अरे बापरे. आणि इथं छोटासा ऍक्सिडेंट झालेला आहे. सो वाचले असतील पण प्लीज वाचली असतील है ना? कृपया करून गाड्या थोड्या सावकाश तो स्पीड चालवा. मध्ये असं त्याला कंट्रोल नाही वाटतं गाडी. लक्ष विक्षण असेल सरळ हा किंवा ब्रेक बिकचं पण इश्यू होतात कधी. काय होतं माहितीये का, सो फायनली आम्ही पोहोचले श्रीवर्धन मध्ये. आणि आता इथून आम्ही आमच्या हॉटेलला जाणार आहेत. किती वेळ आहे रे? 5 मिनिट. इथून फक्त 5 मिनिटाचं अंतर आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो आम्ही आत्ता कोकणला पोचलो आहे. तिथे जाऊन आम्ही काय काय केलं, कुठे स्टे केला आणि आमची ट्रिप कशी झाली हे मी नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेल. थँक्यू सो मच. अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच.